सो या लेक्चर मध्ये आपण टाइप 6 हार्मोनिक अनालिसिसचा अजून एक क्वेश्चन पाहतो. ऑब्टेन फुरियर कोएफिशियंट्स अप टू सेकंड हार्मोनिक. आता आपल्याला अप टू सेकंड हार्मोनिक फाइंड करायचे, म्हणजे कुठले कुठले व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत? ए नॉट, A1, A2, B1 आणि B2 अप टू सेकंड हार्मोनिक, म्हणजे सेकंड 2 पर्यंत आपल्याला फाइंड करायचे. सगळ्यांचे फॉर्म्युलेज लिहिण्याआधी हा टाइप कुठला ओळखून घेऊया. हा टाइप आहे 0 to 2 पाय. इथे बघा 330 सगळ्यांमध्ये कितीचा फरक आहे? 30-30 चा फरक आहे. 30-30-30-30-30-30 330 नंतर काय येणार? 360. 360 म्हणजे 2 पाय. सो हा आहे फॉर्म्युला 0 to 2 पाय साठी. सो मला हे पण फॉर्म्युले कुठले यूज करायला लागणार आहेत? 0 to 2 पाय. सो फॉर्म्युला आहे 2 इंटू समेशन ऑफ y अपॉन n. A1 चा आहे 2 इंटू A1 चा फॉर्म्युला चेक करून घेऊया आपण. सो हा an चा फॉर्म्युला होता 2 पाय साठी, हा होता समेशन कोणाचं? y cos nx अपॉन n. सो समेशन कोणाचं? y cos nx. पण n किती आहे? 1. n किती आहे? 1. इथे n किती आहे? 2. म्हणून हे काय येईल? 2 इंटू समेशन y cos 2x अपॉन n. सो इथे n 1 असल्यामुळे 1x आहे, इथे n 2 असल्यामुळे 2x आहे. आणि b ला काय फरक पडणार? कॉस ऐवजी साइन. सो 2 इंटू समेशन y साइन x अपॉन n आणि 2 इंटू समेशन y साइन 2x अपॉन n. सोड्या 5 गोष्टी फाइंड करायला आपल्याला काय काय लागणार आहे टेबलमध्ये? x आणि y तर लागणारच आहे. याच्या व्यतिरिक्त cos x लागेल, cos 2x लागेल, sin x लागेल आणि sin 2x लागेल. सो टेबल बनवतोय. x आणि y आहे आपल्याकडे. आपल्याला काय काय लागतंय? cos x लागतंय, sin x लागतंय, cos 2x लागतंय आणि sin 2x लागतंय. एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला लागतात. सो टेबल बनवण्याचं खूप सोपं काम आहे बघा. x ची व्हॅल्यू फक्त पुट करायची. एकदा 0, 30, 60 याच्यामध्ये पाय हे अक्षरच नाही. पाय अक्षर नसल्यामुळे तुमचा कॅल्सी रेडियन मोड मध्ये नसला पाहिजे. तुमचा कॅल्सी पाहिजे डिग्री मोड. कॅल्सीला कुठला मोड पाहिजे तुमच्या? डिग्री मोड. का? कारण इथे हे नंबर्स आहेत, हे अँगल मध्ये दिलेले आहेत. 0 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 330 डिग्री असं. सो प्लीज तुमचा कॅल्सी पहिले क्लिअर करा आणि डिग्री मोड मध्ये आणा, रेडियन मोड मध्ये नको. चलो, cos 0 1, sin 0 0, cos इथे कसं लिहिणार तुम्ही? cos 2 इंटू 0 आणि हे sin 2 इंटू 0 हे असं लिहायचंय तुम्हाला. सो याची पण व्हॅल्यू 1 येईल आणि याची पण व्हॅल्यू 0 येईल. इथे काय लिहाल? cos 30, sin 30, cos 2 इंटू 30, sin 2 इंटू 30. सो या सगळ्या व्हॅल्यूज मी पुट करतोय. सो मी या सगळ्या व्हॅल्यूज ऑलरेडी कॅल्क्युलेट करून घेतलेल्या आहेत. (0.87, 0.5, 0, minus 0.5, minus 0.87, minus 1, minus 0.87, minus 0.5, 0.5 आणि 0.87 या झाल्या cos x च्या. सो प्लीज एक एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि चेक करा. sin x च्या 0.5, 0.87, 1, 0.87, 0.5, 0, minus 0.5, minus 0.87, minus 1, minus 0.87 आणि minus 0.5. 0.87 म्हणजे नथिंग बट 0.866. सो बोथ दोन्ही पण चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. 0.5, minus 0.5, minus 1, minus 0.5, 0.5, 1.5, minus 0.5, minus 1, minus 0.5 आणि 0.5. नीट चेक करा सगळ्या व्हॅल्यूज. 0.87, 0.87, 0, minus 0.87, minus 0.87, 0.87, 0.87, 0, minus 0.87, minus 0.87.
0.87. सो सगळ्या व्हॅल्यू झालेल्या आहेत माझ्याकडे. सगळ्यात पहिले काढूया ए नॉट. ए नॉट कसा काढणार? 2 इंटू सगळ्या वाय ची टोटल अपॉन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सो हे काम आता तुम्ही करणार. तुम्ही हे सगळं कॅल्सी मध्ये ऍड करणार आहात आणि इथे लिहिणार आहात. इथे काय येणार आहे सगळ्याची टोटल? 298 प्लस 356 प्लस 373 असं सगळं ऍड करा मध्ये. इथे सगळं ऍड करा अपॉन 12 करा. सो आन्सर आहे तुमच्या ए नॉटचं 404.17. हे आलं आपलं ए नॉटचं आन्सर. ए वन साठी काय कराल? 2 इंटू वाय कॉस एक्स ना. ए नॉटचा आन्सर ए वनचा आन्सर काय होतं? 2 इंटू वाय कॉस एक्स. कोणी कोणाला मल्टिप्लाय करायचंय? वाय आणि कॉस एक्सला. म्हणजे थोडक्यात 298 इंटू 1 प्लस 356 इंटू 0.87 असं करत 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 सगळं मल्टिप्लाय करा. अपॉन करायचंय तुम्हाला परत 12. सो हे तुमचं ए वनचा आन्सर 107.04. सेम ए टू काढूया. 2 इंटू काय ए टूचा फॉर्म्युला? y cos 2x. सो cos 2x चा टेबल आहे आपल्याकडे. y नी cos 2x ला मल्टिप्लाय करायचे. काय होणार? 298 इंटू 1 प्लस 356 इंटू 0.5 प्लस 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 सगळं मल्टिप्लाय करायचं असते. तुमचं A2 चा आन्सर येईल -13. आता B1 2 इंटू समेशन कोणाचं? y sin x. y आहे sin x आहे, करा मल्टिप्लाय. 298 इंटू 0 356 इंटू 0.5 सो मल्टिप्लाय करा. B1 चा आन्सर येईल 121.20. हा आला B1 आणि लास्ट आहे B2 आपण 12 करायचंय. आय एम सॉरी, आपण 12 करायचं राहिले इथे. डिवाइड बाय नंबर्स एन करायचंय. हा B2 साठी y इंटू साइन 2x म्हणजे 298 इंटू 0 356 इंटू 0.87 373 इंटू 0.87 सो ऑन अपॉन 12. सो B2 चा आन्सर आहे तुमचं 9.09. सो अशा प्रकारे तुम्हाला सगळे कोएफिशियंट्स फाइंड करता आले पाहिजेत. हा खूपच लेंदी टॉपिक, खूपच जास्त लेंदी टॉपिक आहे. बट यू हॅव टू प्रिपेअर दिस टेबल कामली. व्यवस्थित टेबल बनवायला शिका, व्हॅल्यूज नीट पुट करायला शिका, सबस्टिट्यूट करून मल्टिप्लाय करायला शिका. हे बघा, हे मी मॅक्झिमम पॉसिबल न्यूमेरिकल घेतले. पेपरमध्ये समजा 3 आणि 4 आणि 5 मार्काचा क्वेश्चन असेल तर एवढं मोठं न्यूमेरिकल येणार नाही. ते म्हणतील फक्त B2 काढा. मग फक्त B2 काढायला तुम्हाला तयारी किती करायला लागेल? तुम्हाला लागेल B2 साठी sin 2x लागेल, y लागेल. जे लागते तेवढंच काढा. सो मी एक मॅक्झिमम पॉसिबल क्वेश्चन न्यूमेरिकल मी ते अटेम्प्ट करायचा प्रयत्न केलेला आहे, घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. यातल्या एखाद 2 गोष्टी विचारल्या तर तुम्हाला तेवढंच टेबल बनवून तेवढंच आन्सर काढता आलं पाहिजे. सो इथे मी संपवतोय आपला हा हार्मोनिक अनालिसिस वाला टॉपिक. थँक्यू.